कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आपण एक गेम खेळूया काय? चालेल, पण एक अट आहे अधिपती। कसली? तुम्हाला बोलायला त्रास होतोय ना, मग तुम्ही माझ्याशी न बोलता बोलायचं, हातवारे करून। चालेल? चालतंय चालतंय, गेम मध्ये गेम। आपण डोळ्यात डोळे घालून बघायचं। हा, पण डोळा काय मारताय तुम्ही अधिपती? डोळे हे का पापण्या मिटायच्या नाहीत। ओके, डन। 1 2 3। आपण असं किती वेळ बसायचं ना एकमेकांकडे बघत? मी तर तुमच्याकडे असं आयुष्यभर एकटं बघत बसू शकतो, कारण आमची ऊर्जा तर तुम्ही जायचा। मी काय म्हणू तुम्हाला अधिपती? नवरा काय म्हणालात? काय नाही। थँक्यू। तुम्ही मला आपलं मानत नाही का? मानते मी अधिपती, मी तुम्हाला आपलंच मानते। आणि मला माहिती आहे आपल्या लोकांना थँक्यू सॉरी असं म्हणायचं नसतं, पण तरी मला तुम्हाला म्हणायचं आहे थँक्यू। तुम्ही या सगळं माझ्यासाठी तुमच्या अंगावर घेतलं, किती सहज तयार झालात तुम्ही माझ्यासाठी काट्यावरून चालायला। त्यात काय एवढं? हो, तुमच्यासाठी आम्ही अधिपती, तुमच्यासाठी मी काट्यावरून काय, पण आगीवरून पण चालायला तयार। ताई, मला थोडे पैसे पाहिजे होते का? कशाला? ते मला जरा 2-3 नवीन साड्या घ्यायची होती। हे बघ की साडीचं कसं बोलणं झालंय। बोलणं होईस तर कशाला थांबायचं? जा, आपलं खातं आहे साडीच्या दुकानात, जा, पाहिजे तेवढ्या साड्या घे। आम्ही कवा तुला नाही म्हणलंय का? अगं नाही ताई, तू कवा बी मला नाही म्हणलं नाही, पर माझ्याजवळ रोकड असती तर बरं झालं असतं ग। नाही कसं आहे, येळ काढायला लागती म्हणून म्हणलं। ठीक आहे, बोलतो मी सबनीसांशी, रोकड देतील तुला। वय ताई। काय ग, तू आज बी बाहेर गेलतीस? नाही मॅडम। अगं नाही काय, आता आम्ही दोघींनी बी बघितलं की तू बाहेरून आतमध्ये आलीस ते। नाही, बाहेर नव्हते मी, गार्डन मध्येच होते। गार्डन मध्ये काय करत होता? काही रोपं लावली गार्डन मध्ये। मी सकाळी ते झेंडूचे हार नेले होते ना, त्याच्या पाकळ्या सुकायला ठेवल्या। त्या पाकळ्यांचा चहा फार गुणकारी असतो। अगं झेंडूच्या फुलांचा हार करतात, चहा नाही। मॅडम, हार तर करतातच, पण चहा सुद्धा करतात। खरंच मी एके ठिकाणी वाचलं होतं, त्या चहामुळे आतड्याची जळजळ, कावीळ, डायरिया, यकृताचे विकार हे सगळे बरे होऊ शकतात, कारण त्यामध्ये विविध गुणकारी घटक असतात, जसं की रेझिन, कॅरोटेनॉइड, स्टेरॉल, म्युसिलेट, सॅपोनिन आणि
ए बास, एवढं ज्ञान पासळायची काही गरज नाही. आणि तुमचं इंग्रजी तुमच्या पाशीच ठेवा, आमच्या समोर झाडू नका. सॉरी मॅडम, मला वाटलं उपयुक्त माहिती आहे म्हणून. माहिती तुमच्याकडेच ठेवा ती. आणि गार्डन मध्ये काम करायची गरज नाही तुम्हाला. घरात नोकर चाकर आहेत, करतील ते. काम म्हणजे काम असं नाही केलं मी फक्त रोपं लावली. मला इथे घरात नुसतंच बसून खूप बोर होतं आणि मला आवडतं झाडांची गप्पा मारायला. छान वाटतं मला, म्हणून मी गेले गार्डन मध्ये. अगं झाडांची गप्पा मारायला ती काय माणसं आहेत वय? आणि तू अशी एकटीच जर बडबड करत बसलीस तर माणसं तुला येडी म्हणतील, कळतंय काय? मॅडम, झाडांशी बोललं की ती सुद्धा आपल्याशी गप्पा मारतात खरंच. अगं काय, अगं असं भूत बनवलं आणि का बोलायलीस तू? काय झेंडूच्या फुलांचा चहा काय, झाडांची गप्पा काय? अगं असं झाडं बिडं बोलत नसतात का कधी? बोलत्यात. बोलत्यात. झाड बी बोलत्यात. झाडात बी देव हाय, चराचरात देव हाय, माणसात देव हाय आणि दगडात बी देव हाय. बोला अंबाबाईचा उदो उदो. आकुंदी जोगवा, आकुंदी जोगवा. लई दिवसानं दारात जोगतीन आल्या. पाय पडत्या या ना. देवीचा इसर पडला का आम्हासनी दारात यावंच लागतंय. आम्हाला देवीचा इसर नाही पडला. आमचा दिवस देवी अंबाबाईच्या नावानंच सुरू होतो आणि संपतो पण देवी अंबाबाईच्या नावानंच. बघा आमच्या घरात केवढी मोठी मूर्ती आहे, रोज पूजतोय आम्ही. तरी बी घरात अशांतता हाय, बरोबर ना? असं का म्हणताय पण तुम्ही? कारण मला तसं जाणवतंय. आई अंबाबाई तुमच्यावर प्रसन्न नाही. वर्षानुवर्ष या घरात आजार पण चालू आहे, बरोबर ना? वय वय मोठी मालक आजारी आहेत. या घराच्या मालकाचा जीव धोक्यात आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.